नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. सध्या नागपूरमध्ये एक चर्चित चेहरा आहे आणि परिचय देण्याची काही गरज नाही. ते कराडे मास्तर आहेत आणि अभय पोट्टे हो हा एक त्यांचा डायलॉग खूप फेमस आहे. पण आम्ही आज चर्चा करणार आहोत की दिल्लीमध्ये जे 20 तारखेला जे आंदोलन झालं जनजीचं आणि या देशामधल्या सगळ्या युवकांचं, त्या आंदोलनातले प्रत्यक्ष साक्षीदार कराडे सर आहे. कारण कराडे सर सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. नेमकं त्या आंदोलनाचं जे दृश्य आहे तेच थोडं आपण जाणून घेऊया. सर नमस्कार आणि WS न्यूजवर तुमचं स्वागत. काय सांगाल एकंदरीत त्या दिवसचं जे आंदोलन होतं 20 तारखेचं, काय दृश्य होतं त्या दिवशी? त्या दिवसचं आंदोलन खूपच तुफान होतं. या भारतातली जनजी काही बी करू शकत होती त्या दिवशी. सरकारले कळून चुकली या देशातल्या जवान पुरायची ताकद. म्हणजे यायला असं वाटत होतं का आमची हुकुमशाही हिटलरशाही जशी राबवली, ठीक आहे, आम्ही कोणाचा राजीनामा घेणार नाही, आम्ही पेपर फोडीन, आम्ही त्याच्यातून पैसे खाईन, आम्ही जल जंगल जमीन अदानी अंबानीच्या घशात घालीन, पण आम्हाला कोणी मायकाला लढू शकत नाही, अशी जे त्याच्यामध्ये वृत्ती निर्माण झाली होती. त्या वृत्तीला आता कुठं तडा गेला. आणि तुम्हाला सांगतो, त्या दिवशी जर विरोधक सोबत असते या देशातल्या मोदीले अमित शहाले उठून पळायला लागलं असतं देश सोडून. अशी परिस्थिती या देशात निर्माण झाली होती. पण ठीक आहे, मला असं वाटते का विरोधकांनी संधीचं सोनं केलं नाही, करायला पाहिजे होतं. ठीक आहे, काही लोक म्हणते आता ठीक आहे याच्यासाठी गेले होते का तुम्ही? याच्यासाठी गेले नाही, पण लोकांमधला जो रोष आहे तो रोष हा 12 वर्षापासूनचा आहे. आणि हे सरकार ठीक आहे म्हणजे सामान्य माणसाला लुबाडत आली. सिलेंडरचे भाव वाढून टाकले, पेट्रोल डिझेल वाढून टाकलं, त्याच्यात इथेनॉल मिशन चालू आहे, लोकांच्या गाड्या मधात बंद पडत आहे, ठीक आहे, मोबाईलचे रेट वाढून टाकले आहे, इलेक्ट्रिक बिलवर स्मार्ट मीटर लावणं चालू आहे. म्हणजे सर्व मोठ्याल्या लोकांचे, भांडवलशाही लोकांचे पैसे घरं कसे भरायचे आणि गरिबाले कसं लुटायचं, हे लुटमारले लोक कंटाळले आहे. आणि एवढी अशी अवस्था निर्माण झाली असती का आंदोलन जर 3-4 दिवस चाललं असतं तर BJP-वाल्या लोकांना घराच्या बाहेर निघू देणं मुश्किल केलं असतं लोकांना. एकंदरीतच जवळपास म्हणजे 23 दिवस सोमन वांगचूक यांनी उपोषण केलं, तरी सरकार गंभीर त्यावर नव्हतं. पण 20 तारीख जशी आली त्यानंतर सरकार गंभीर झालं असं तुम्हाला वाटते का? नाही, हे त्याले असेच आंदोलन त्याने मोडले. त्याला वाटलं का सोनम वांगचूक 10 दिवस उपोषण करण आणि ते जीवाचा धोका निर्माण झाला का मागं घेऊन घेईल असं त्याला वाटलं. त्यानं मग ते आंदोलन मागं घेत नाही म्हणून ठीक आहे त्यानं ते पांढऱ्या कापडात त्याला उचलून नेलं. ते सगळ्यात मोठी चूक केली त्यानं, उचलून नेलं. त्याच्यामुळे सिंपती वाढली, लोकांचा आक्रोश वाढला. लोक दिल्लीले जो कॉल दिला त्या कॉलवर गेले, लोक पोरं गेले, युथ गेले. कारण सोनम वांगचूक हे काही साधारण माणूस नाही, देशातले मोठे सायंटिस्ट आहे. या देशाच्या सेनेसाठी अनेक संशोधनं त्याच्या नावावर आहे, पेटेंट नावावर आहे. आणि असा माणूस जर 20 दिवस उपोषण करून राहिला आणि सरकार त्याला प्रतिसाद नाही देऊन राहिली, म्हणजे हे कुठं तरी हुकुमशाही या देशात आणून राहिली आणि लोकशाही खतम केली. हम करे सो कायदा असं त्याचं होतं. पण त्याला आता या आंदोलनात तडा गेला. मागणी काही जास्त नव्हती. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला, पण त्या ठिकाणी जोशीला आणल्या गेलेला. यावर तुम्ही समाधानी आहेत का? मी हिच्या सभेतच जे CJPच्या सभेत बोललो होतो, ठीक आहे, अभिजित दिपक्यांना का नरेंद्र मोदीचाच राजीनामा घ्यायला लागला. ठीक आहे, याचा प्रधानचा राजीनामा घेतल्यानं होणार नाही, पण एक विजय म्हणता येईल आपल्याला का या युथ लोकांचा हा विजय आहे. ठीक आहे, एक वचक निर्माण झाला. पण नरेंद्र मोदीचा आणि अमित शहाचा जर राजीनामा मागणी केली असती आंदोलन अजून मोठं झालं असतं. आणि याच्यानंतरची पुरायची मागणी तेच आहे का आमच्यावर जो लाठीचार्जचा आम्हाला ठीक आहे आदेश दिला, तो आदेश कोण दिला? मग अमित शहा संसदेतून गायब काऊन राहते? त्यानं उत्तर द्यावं, नाही तर आम्ही त्याचा राजीनामा. त्यामध्ये 2 ते 2.5 हजार जे मुलं आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, असाही सुद्धा ठपका चालवला आहे. आणि नाही, ते सगळे BJPचेच लोक आहेत. तिथं आलेले मी पाहिलं, पोट्यानं हुसकू त्याला त्या आंदोलनाच्या स्थळावरून बाहेर काढलं. ठीक आहे, ते जे चेहरे आहे ते BJP RSSचेच निगडीत आहे. आंदोलन करते कोणीही, ठीक आहे. आणि तुम्ही जर आम्हाला आंदोलन करतो आमच्या हक्कासाठी तर आम्हाला पाकिस्तानी म्हणत असन, आतंकवादी म्हणत असन, नक्षलवादी म्हणत असन, ठीक आहे, खलिस्तानी म्हणत असन, तर आम्ही आहे. ठीक आहे, आम्हाला का म्हणायचं आहे म्हणा, पण आम्ही या देशाच्या युवकाचं भविष्य वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू. आमच्यावर तुम्ही कोणतेही आरोप लावले तरी आम्हाला ते मान्य आहे. मी पण दिल्लीला त्या दिवशी होतो, आम्ही सुद्धा आंदोलन कव्हर केलं. अक्षरशः तिथं आसू गॅसच्या ज्या नळकांड्या फोडल्या गेलेल्या, विद्यार्थ्यांना लाठी एक्सपायर झालेल्या होत्या. पण असं मतलब गव्हर्नमेंटला हे करता येते काय विद्यार्थ्यावरतीही? नाही, करता येत नाही ना. कुठं आहे? संविधानात लिहूनच नाही आहे ना. संविधानात जिवंत राहण्याचा अधिकार दिला, त्यानं तर डायरेक्ट डोक्यावर मारले, एक मुलगी वारली. ठीक आहे, मग याला जबाबदार कोण आहे? सरकार त्याची जबाबदारी घेईन का? हे मानव अधिकाराचं उल्लंघन आहे आणि याच्यावर सुप्रीम कोर्टात केस चालायला पाहिजे.
आणि गृहमंत्र्यापासून त्याच्यावर FIR दाखल करायला. मीडियाच्या संदर्भात काय सांगाल? एकदम मीडियाची सुद्धा त्या ठिकाणी जे आम्ही चित्रण मोदी केलेलं मीडिया आहे. जो मोदीनं विकत घेतला आहे तो मीडिया हा त्याची चापलुशीगिरी करत होता, पण पोरायनं त्याला आतमध्ये शिव दिलं नाही. पण जे युट्यूबर होते, जे जेनजी होते, त्यांना हे आंदोलन जगभर पोहोचवण्याचं काम केलं. इंस्टाग्रामची ताकद काय आहे हे जवान पोरांनी दाखवून दिलं. अभिजित जितके सोबत तुम्ही नेहमी संपर्कात होता, आता पुढचं काय आंदोलनाचं पाऊल आहे काय आखलेलं? पुढचं पाऊल आता त्याच्यासाठी आमची चर्चा होणार आहे. मी 1-2 दिवसात त्यांना जाऊन भेटणार आहे. तुम्ही भाषणात सुद्धा बोलले की शरद पवार साहेबांनी त्या दिवशी यायला पाहिजे होतं, शहीदी झाले असते तर काय? यायला पाहिजे होतं. यानं म्हणजे जर आले असते तर अजून ठीक आहे, देशासाठी मोठा मसिहा निर्माण झाला असता का बा या वयातही एवढ्या मोठ्या गर्दीत गेले. ठीक आहे, माझी इच्छा होती, बाकी लोकांना कसं वाटते ठीक आहे माहित नाही. माणिकराव ठाकरे सोबतही सुद्धा तुम्ही डायरेक्ट बोलले. मला चीड होती त्या दिवशी. मी माझ्या ते 21 तारखेचा तो व्हिडिओ आहे, मी त्याला बोललो, कारण मी आंदोलनातून आल्यानंतर ते परिस्थिती पाहिल्यावर मनात राग होता. अनेक काँग्रेसच्या लोकांना मला फोन केले, चुकीचं केलं, अमकं केलं. म्हटलं एवढी एखाद्या नेत्याबद्दल किंवा पक्षाबद्दल निष्ठा असणं चांगलं नाही. जो अन्याय झाला त्याला अन्याय म्हणाले शिका, असं माझं म्हणणं आहे. कराडे मास्तर बिनधास्त बोलते, RSS BJP, भीती नाही वाटत? भीती काय, मरायचंच आहे ना, डंगडंग करत मसनातच जायचं आहे. तुम्ही काय अमर व्हायला आले का? मग मी तसा, तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे. नक्कीच मरायचंच आहे, मरायला घाबरायचं नाही. आणि जो व्यक्ती मरायला घाबरत नाही तो बिनधास्त बोलणारच आहे आणि सत्तेच्या विरोधात बोलणार. सत्तेच्या विरोधात बोलणार नाही तर मग आवाज कोणाच्या विरोधात उठवणार हा सुद्धा प्रश्न आहे. शिक्षणाचा प्रश्न होता, नीट परीक्षाचा प्रश्न होता. म्हणूनच भारतामध्ये जे आहे एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या युवकांनी जे आहे सरकारला झुकवलेलं आहे. त्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे, जे विदर्भातले कराडे मास्तर आहे, आपल्या मायबोली भाषामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवतात, ते सुद्धा होते. सर खूप खूप धन्यवाद वेळ दिलेला. ओके, थँक्यू. हे होते माझ्यासोबत कराडे मास्तर. तर बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.